नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ, सिक्युअर, हॅप्पी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की दिसून येते काही कलेक्टिव्हची एनर्जी जी आहे संघर्षाची आहे. मे बी असू शकतो त्यांच्या फॅमिलीमध्ये काही वादविवाद सुरू आहे, पती पत्नीमध्ये काहीतरी वादविवाद सुरू आहे, किंवा इतरही आजूबाजूला अशी घटना घडलेली आहे की त्यामध्ये संघर्ष झालेला आहे, वादविवाद झालेला आहे. तर असू शकतं कदाचित तुम्ही त्यांना खूप जास्त व्हॅल्यू करत होतात, बट त्या लोकांनी तेवढी तुमची किंमत केली नाही, तुम्हाला तेवढं समजून घेतलं नाही. माहिती नाही का असू शकतं की त्यांना समजलंच नाही तुम्ही कशा प्रकारची व्यक्ती आहात, किंवा अशा प्रकारची एक मिक्स एनर्जी येत आहे जी की असं सांगत आहे की काहीतरी संघर्ष सुरू आहे, काहीतरी वादविवाद सुरू आहे. अँड त्यामुळे तुम्ही स्वतः जे आहात ते खूप जास्त लो फील करत आहात. तर पाहूया यावरती आपल्याला डिवाइन काय गाईड करतंय, तसेच तुमची करंट सिच्युएशन काय आहे अँड त्यावरती आपल्याला गायडन्स काय मिळतं तेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर जे कोणी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. जय मा अंबे, जय मा काली, जय मा दुर्गे. माय अँसेस्टर, स्पिरिट गाइड्स, स्पिरिट एनिमल्स, आर्कएंजल मायकल, प्लीज गाईड मी इन दिस रीडिंग अँड प्रोटेक्ट मी. थँक्यू सो मच. तर पाहूया आपण तुमची करंट सिच्युएशन काय आहे. तोपर्यंत तुम्हीही तुमच्या इष्टदेवतेचं ध्यान करा, मेडिटेट करा थोडंसं. ओके. तर दिसून येते तुम्ही सध्या जे आहे खूप जास्त विचार करत आहात, पण तो विचार कशाच्या संदर्भात आहे. ओके. तर दिसून येतं येथे जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे ते नक्कीच मातेचे भक्त आहेत. असू शकतं ते खूप जास्त त्यांच्या कुलदेवतेची सेवा करतात, तसेच महालक्ष्मी मातेची सेवा करतात. तुमची इष्टदेवता, कुलदेवता जी आहे ती देवी स्वरूपामध्ये आहे असंही येथे दिसून येत आहे. सो क्वीन ऑफ पेंटिकलचं कार्ड इंडिकेट करतं आहे जी की तुम्ही खूप जास्त माता महालक्ष्मीचे भक्त आहात. तुमची कुलदेवता आहे ती, किंवा तुमची कुलदेवता जी आहे ती तुमच्यावरती खूप जास्त प्रसन्न असते. नेहमी तुमच्यावरती काही ना काहीतरी जी काही निगेटिव्ह एनर्जी प्रभाव करण्याचा प्रयत्न करते तर त्याला ती दूर करते. तर येथे दिसून येते काही निगेटिव्ह एनर्जी सुद्धा तुमच्या आजूबाजूला आहे. सो जे काही झालेले आहेत घटना, वादविवाद झालेले दिसून येत आहे. मे बी असू शकतं काहींच्या जीवनामध्ये असे लोक आहेत जे खूप जास्त निगेटिव्ह आहेत, खूप जास्त असू शकतं व्यसन करणारे आहेत कसले तरी, किंवा काहीतरी त्यांच्यामध्ये निगेटिव्हिटी आहे, काहीतरी त्यांच्यामध्ये असं आहे की जे तुम्हाला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतात, नेहमी तुम्हाला काही ना काहीतरी त्रास देण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही तर खूप जास्त पॉझिटिव्ह व्यक्ती येथे दिसून येत आहे, बिकॉज क्वीन ऑफ पेंटिकलचं कार्ड अँड बोथ दिस डेव्हिल एनर्जीज इंडिकेट की काहीतरी नेगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव झालेला आहे. आणि त्यामध्ये तुम्ही आईला, म्हणजे तुमची जी कोणी कुलदेवता आहे, किंवा स्वामी आईला, किंवा महालक्ष्मी मातेला, जी कोणती तुळजाभवानीला, जी कोणी तुमची कुलदेवता आहे तिचं तुम्ही आवाहन करत आहात. मे बी तुम्हाला स्वप्न पडत असतील, स्वप्नामध्ये काही तुम्हाला संकेत मिळत असतील की तुम्ही ओरडत आहात, आई आई म्हणत आहात, आणि त्याच वेळेस तुम्हाला स्वामी आईंचं दर्शन झालं असेल, किंवा कुलदेवतेचं दर्शन झालं असेल, किंवा तुळजाभवानीचं दर्शन झालं असेल, किंवा माता महालक्ष्मीचं दर्शन झालं असेल, अशी ही एनर्जी येथे दिसून येत आहे. सो ही एनर्जी इंडिकेट करते की तुमच्या आजूबाजूला जे कोणी लोक आहेत ते खूप जास्त तुमच्याविषयी निगेटिव्ह थिंकिंग करत आहेत, तुमच्याविषयी सतत काही ना काहीतरी कारवाया करण्याचा प्रयत्न करत आहे, संघर्ष निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. असे लोक तुमच्या आजूबाजूला आहेत जे की तुमच्या चांगल्यावरती नाही आहेत, तुमच्याविषयी ते वाईट विचार करतात. तुम्ही जर कोणाविषयी, जर तुमच्या मनामध्ये प्रेम भावना असेल, तुमच्या मनामध्ये कुणाविषयी खूप जास्त एक इमोशनल अटॅचमेंट असेल, तर ती अटॅचमेंट त्यांना पाहवत नाही आहे. किंवा असू शकतं फायनान्शियली तुम्ही खूप जास्त ग्रो करत आहात, तुमच्या जीवनामध्ये सक्सेस मिळवत आहात, तुम्ही खूप कष्टातून दिवस काढले, कठीण परिस्थितीमधून आलात, अँड पहिले तुमची परिस्थिती असू शकतं चांगली नसेल एवढी, परंतु तुम्ही तुमच्या कष्टांच्या जोरावरती, तुमच्या संघर्षाच्या जोरावरती, तुमच्या जे काही जर्नी होती तुमच्या लाईफमध्ये त्याला पार करून, तुम्ही संकटांना पार करून आज ह्या स्थितीला आलेले आहात. सो तुम्ही जेव्हा दुःखात होतात, कष्टामध्ये होतात, त्रासामध्ये होतात, त्यावेळेस तर ह्या लोकांनी तुम्हाला समजून घेतलं नाही, तुमची व्हॅल्यू त्यांना कळाली नाही.
बट आता जेव्हा तुम्ही सक्सेसफुल झालेले आहात किंवा काही तुमच्या क्षेत्रामध्ये चांगलं कार्य करत आहात, तर आता ह्या निगेटिव्ह लोकांना ते पाहत नाहीये. मे बी त्यांना असं वाटत असेल की कदाचित त्यांच्या जीवनामध्ये असं कोणीतरी आहे जे यांना हेल्प करत आहे, बट तसं नाहीये. तुम्ही तुमच्या स्वतःच्या स्वबळावरती सगळ्या काही गोष्टी करत आहात. जे काही आहे तुम्हाला परमात्म्याचं तुम्हाला एक वरदहस्त लाभलेलं आहे. परमात्मा तुमच्या सोबत असतो नेहमी, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक परिस्थितीमध्ये समजतं काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. सो तुम्हाला एक गायडन्स मिळत असतं सतत डिव्हाइनकडून. डिव्हाइनशी कनेक्टेड आहात तुम्ही, अँड दिसून येते माता महालक्ष्मीशी कनेक्टेड आहात तुम्ही, तुमच्या कुलदेवतेशी कनेक्टेड आहात. सो त्यामुळे तुम्हाला डिव्हाइन एनर्जीज नेहमी प्रोटेक्ट करत असतात. माता काली तुम्हाला नेहमी प्रोटेक्ट करत असते. सो यावरून असं दिसून येतं आहे जे कोणी पीपल्स आहे तुमच्या आजूबाजूला त्यांची नजर तुमच्यावरती खूप जास्त आहे. दे आर स्टॉकिंग यू. मे बी असू शकतं ते तुम्हाला सोशल मीडियावरती स्टॉक करत असतील किंवा इकडून तिकडून कुठून का होईना पण तुमच्याविषयी काही ना काहीतरी जाणून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. परंतु हे जाणून घेणं हे चांगल्यासाठी नसतं, तर तुमच्या बाबतीमध्ये काय कारवाई करता येईल पुढे या संदर्भात हे जाणून घेणं असतं. अशी एनर्जी येथे पीक होत आहे. सो इट्स अ जनरल रिडिंग. सो पाहूया आपण आणखीन आपल्याला यावरती काय गायडन्स मिळत आहे. तसेच ही जी काही एनर्जी आहे तर ही मागील 1 वर्षापासून खूप जास्त जाणवत आहे तुम्हाला सतत असं जाणवतं की कोणी ना कोणीतरी काहीतरी बाहेरून माझ्यावरती कारवाई करण्याचा प्रयत्न करत आहे, बाहेरून कोणीतरी स्टॉकिंग करत आहे. मे बी ती फिमेल एनर्जी असेल तर ती तुम्हाला बाहेरून पाहत आहे, कुठून तरी दुरून पाहत आहे. ती कदाचित तुमच्या जवळ राहत नसेल, दूरही राहत असेल, अशी ही एनर्जी येथे आहे. मे बी काहींच्या बाबतीमध्ये जे कोणी पीपल्स आहेत ते त्यांच्या जवळचेच आहेत, घरातीलच आहेत, शेजारी पाजारचे आहेत, त्यांच्या इन्व्हायरमेंटमधले आहेत, कार्यक्षेत्रामधले आहेत. तर काहींच्या बाबतीमध्ये ते जे पीपल्स आहेत ते दूरचे आहेत. म्हणजे मे बी ते दुसऱ्या जिल्ह्यात राहत असतील, दुसऱ्या तालुक्यात राहत असतील, दुसऱ्या राज्यात राहत असतील किंवा एखाद्या दुसऱ्या देशातही राहत असतील. परंतु त्यांचं लक्ष तुमच्यावरती आहे. ते तुमच्याकडे खूप जास्त तुम्हाला स्टॉक करतात. तुमच्यावरती त्यांची खूप जास्त नजर येथे आपल्याला दिसून येत आहे. अँड ती नजर जी आहे ती चांगली नाही आहे. ती कुठेतरी तुम्हाला कशामध्ये तरी अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. तर इट्स अ नॉट गुड साईन, बट समजलं आपल्याला हेच आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर अशा जेव्हा घटना आपल्या जीवनामध्ये घडतात तर का घडतात, कारण की आपण परमेश्वराशी खूप जास्त कनेक्टेड असतो. आपल्या जीवनामध्ये समृद्धता येत असते, आपल्या जीवनामध्ये प्रेम करणारे लोक असतात, आपल्याशी खूप जास्त इमोशनली कनेक्शन असणारे लोक असतात. तर हे त्यांना पाहत नसतं. नात्यांमध्ये त्यांना वाटत नसतं की त्यांना वाटतं अरे बापरे हे कसे काय एवढे चांगले राहतात, ह्यांच्याजवळ सगळे लोक कसे अट्रॅक्टेड होतात, यांच्याकडे एवढा इमोशनल सपोर्ट कुठून मिळतो, ह्यांच्यावरतीच एवढी परमेश्वराची कृपा का आहे. तर याही बाबतीमध्ये त्यांचं एक आपल्याला संदेश दिसून येत आहे की जो की खूप जास्त येथे ऑब्सेसिव्ह थिंकिंगच आहे. ते सतत तुमच्याविषयी विचार करतात, ते सतत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात की नेमकं तुमच्या जीवनामध्ये काय सुरू आहे. तर ह्या लोकांच्या बाबतीमध्ये आपल्याला डिव्हाइन काय गाईड करते ते आपण पाहूया. डिव्हाइन प्लीज गाईड मी. आजची एनर्जी खूप जास्त हाय आहे. ओके, ओके. तर येथे दिसून येत आहे जे कोणी पीपल्स असा विचार करत आहे तुमच्याविषयी, एक निगेटिव्ह थिंकिंग ठेवत आहे तुमच्याविषयी. तर येथे दिसून येत आहे 3 ऑफ सॉर्ड्स अँड 7 ऑफ पेंटिकल्स. येथे दिसून येत आहे की सध्या ते जे लोक आहेत ते खूप जास्त आनंदात नाही आहे, ज्यांनी तुम्हाला दुःख देण्याचा प्रयत्न केला, त्रास देण्याचा प्रयत्न केला, तुमच्याविषयी खूप जास्त तुमच्या जीवनामध्ये संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केला, वादविवाद आपल्याला माहिती काय की लोक असे असतात की ते घरामध्ये भांडणं लावून देतात आणि स्वतः खुश राहतात. बट आता तसं नाही आहे. परमेश्वर त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा देत आहे. तर दिसून येत आहे ते सध्या दुःखी एनर्जीमध्ये आहेत, सॅड एनर्जीमध्ये आहेत. ते सध्या खूप जास्त फायनान्शियल प्रॉब्लेम्सला फेस करत आहेत. त्यांच्यावरती सुद्धा डिव्हाइनने खूप जास्त त्यांना धडा देण्याचं ठरवलेलं आहे. परमेश्वर कधीही जे लोक असे करतात त्यांना कधीही माफ करत नाही. तर तुमची कुलदेवता येथे दिसून येत आहे की आता त्यांना काहीतरी खूप जास्त कडक शासन करताना येथे दिसून येत आहे. त्यांच्यावरती आपल्याला दिसून येत आहे की आता
दुःखाचे डोंगर कोसळताना दिसून येत आहे. एक दिसून येत आहे फायनान्शियल क्रायसिसला ते सामोरे जातील भविष्यामध्ये. त्यांच्याकडे मनी राहणार नाही खूप जास्त. ते आणखीन सध्या तर फायनान्शियली वीक आहेतच ते, बट इथून पुढेही त्यांच्या जीवनामध्ये त्यांना खूप जास्त आर्थिक अडचणींना सामना करावा लागणार आहे. फायनान्शियल क्रायसिस त्यांच्या पुढे खूप जास्त येऊन उभे राहणार आहेत. त्यांनी तुम्हाला तुमच्या चांगल्या जीवनामध्ये विष कालवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही खूप चांगलं वागत होतात. तुमचा काही वाईट हेतू नसतो कुणाविषयी. तुम्ही एक साफ मनाचे व्यक्ती आहात. तुम्ही तर तुमचं जीवन आनंदाने जगण्याचा प्रयत्न करत आहात. परंतु त्या लोकांना काहीतरी दुश्मनी असते. सतत त्यांना तुमच्याविषयी काहीतरी राग वाटत असतो. सतत काही ना काहीतरी असं वाटत असतं की नको, ह्या लोकांच्या जीवनामध्ये काहीच चांगलं व्हायला नको, म्हणून ते तुम्हाला सतत टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात. परंतु तुमची जी कुलदेवता आहे, तुमची जी पॉझिटिव्ह वृत्ती आहे, तिला पाहून कुलदेवता खूप जास्त तुमच्यावरती प्रसन्न झालेली आहे. तुमचे जे कार्य आहे ते एक हाय प्रिस्टेसचं कार्य आहे. तुम्ही खूप जास्त तुमच्या मनामध्ये लोकांच्या विषयी एक मातृत्व आहे, एक दयाभाव आहे, एक तुम्ही सगळ्यांना मदरली पाहता. म्हणजे एक मातृत्व भावना आपण म्हणतो की सगळ्यांविषयी प्रेम असतं, माया असते, मनामध्ये सगळ्यांविषयी एक करुणा असते, दयाभाव असतो. सो तुमचं हे जे चांगलं कार्य, तुम्हाला लोकांनी खूप जास्त निगेटिव्हली टार्गेट करण्याचा प्रयत्न केला, परंतु तुम्ही तुमचं चांगलं कार्य सोडलं नाही. हे पाहून तुमची कुलदेवता जी आहे ती तुमच्यावरती खूप जास्त प्रसन्न झालेली आहे. सो त्यामुळे ह्या लोकांना एक प्रकारे दंड मिळत आहे, कडक शासन मिळत आहे, असंही येथे दिसून येत आहे. त्यांना आता इथून पुढे खूप जास्त फायनान्शियल क्रायसिसलाही सामोरे जावं लागणार आहे. तसेच आपण म्हणतो की मानसिक सुद्धा त्यांना आता इथून पुढे त्यालाही सामना जावं लागणार आहे. कारण की येथे दिसून येत आहे हाय प्रेस्टेजची एनर्जी जी आहे ही तुमची एनर्जी आहे. द इम्प्रेसची एनर्जी आहे ही तुमची एनर्जी आहे. तर इथे ह्या दोन एनर्जी, इट्स नॉट अ सिम्पल कार्ड, इट्स नॉट अ रेग्युलर कार्ड्स किंवा साधी एनर्जी नाही, इट्स अ व्हेरी पॉवरफुल एनर्जी. तर तुम्ही ह्या दोन पॉवरफुल एनर्जींना कॅरी करत आहात. बिकॉज व्हॉट की तुमच्यावरती तुमच्या कुलदेवतेचा खूप जास्त आशीर्वाद आहे. तुम्ही त्यांची खूप मनापासून सेवा करता. सो त्यामुळे तुमच्याकडे खूप जास्त एक पॉझिटिव्हिटी येत आहे. इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही खूप जास्त डिवाईनशी कनेक्टेड राहणार आहात. जे काही तुमच्या मॅनिफेस्टेशन आहे, जे काही तुम्ही कष्ट करत आहात, तर ते पाहून परमेश्वरही खूप जास्त तुमच्यावरती आशीर्वाद तुम्हाला प्रदान करत आहे, ब्लेसिंग्स पाठवत आहे, ब्लेस करत आहे तुम्हाला डिवाईन. सो आता इथून पुढच्या काळामध्ये जी काही तुमची एनर्जी आहे तर ती इंडिकेट करत आहे की स्पिरिच्युअली तुम्ही खूप जास्त ग्रोथ करणार आहात. तसेच डिवाईनशी कनेक्टेड राहत आहात तर खूप चांगली गोष्ट आहे. असेच कनेक्टेड राहा, याहीसाठी तुम्हाला डिवाईन येथे गाईड करत आहे की कनेक्शनमध्ये सतत राहा. कधीही डिवाईनशी कनेक्शन सोडण्याचा प्रयत्न करू नका. जर तुम्हाला वाटत असेल की आता माझ्या जीवनामध्ये सगळं चांगलं झालं आहे, पण नाही, तसं नसतं. ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये दुःख असतं, बहुतेक लोकांचं असतं, तुमचंच नाही म्हणत मी, की लोक नेहमी दुःखामध्ये परमेश्वराला लक्षात ठेवतात. काही दुःख आलं की देवा मी आता काय करू, देवा माझं कसं होईल, अशा प्रकारचं पण बोलतो. पण ज्यावेळेस सुख येतं त्यावेळेस असं असतं की हळूहळू आपण थोडा विसर पडतो आपल्याला. इट्स अ ह्युमन मेंटॅलिटी, इट्स नॉट आवर फॉल्ट, बट हे एक प्रकारे माणसाची एक मानसिकता आहे. त्यामुळे तुम्हाला इथे डिवाईन गाईड करत आहे की तुम्हाला सतत तुमच्या परमात्म्याशी कनेक्टेड राहायचं आहे. आपण एक आत्मा आहोत हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. हे शरीर जे कार्य करतंय हे सगळं आपल्याला कर्म करण्यासाठी आपण येथे आलोय म्हणून करतोय. आपला एकमेव आपला जो कोणाशी संबंध असेल तो आपल्या परमात्म्याशी आहे. सो कधीही असं समजायचं नाही की हे सगळं माझं आहे किंवा हे मी कुठे घेऊन जाणार आहे, तर तसं काही नाही आहे. बट हे त्या कार्मिक लोकांना किंवा निगेटिव्ह पीपल्सला समजत नाही, बट तुम्हाला समजते. बिकॉज यू आर अ स्पिरिच्युअली ग्रोन पर्सन. तुम्ही खूप जास्त स्पिरिच्युअली पुढे गेलेले आहात. तर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आता जे काही, आता तुमची लेवल हाय झालेली आहे. सो तुम्ही जे काही बोलाल किंवा मॅनिफेस्ट करण्याचा प्रयत्न कराल तर ते होईल, मॅनिफेस्ट होईल. तुम्हाला यासाठी डिवाईन इथे गाईड करत आहे. यू आर अ बिग मॅनिफेस्टर. तुम्ही खूप मोठे मॅनिफेस्टर आहात. सो आता जे काही तुम्ही म्हणजे परमेश्वराला मागणी कराल तर ते पूर्ण होण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. सो कधीही स्वतःविषयी निगेटिव्ह विचार करू नका, कधीही भावनिक होऊन विचार करू नका, कधीही रूढ होऊन रागात येऊन विचार करू नका. किंग ऑफ सॉर्ड अँड किंग ऑफ कप्स इथे इंडिकेट करत आहे. जे काही भावना आहेत त्या तुमच्या निगेटिव्ह होऊ देऊ नका किंवा खूप जास्त रागामध्ये सुद्धा तुम्ही येऊ नका. कारण की आता तुमचं जे आहे ते लेवल खूप जास्त अप झालेली आहे, वाढलेली आहे. सो नेहमी मागताना किंवा बोलताना, मॅनिफेस्टेशन करताना नेहमी पॉझिटिव्हच मॅनिफेस्टेशन तुम्हाला करायच्या आहेत.
पुढील आपल्याला दिसून येतं आहे 1 महिन्याच्या अंतरावरती खूप जास्त पॉझिटिव्ह चेंजेस तुमच्याकडे येत आहे. प्रपोजल्स तुमच्याकडे येत आहे. काही मॅरेज रिलेटेड प्रपोजल तुमच्याकडे येत आहेत किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये तुमची मुलं वगैरे असतील ज्यांच्या मॅरेजमध्ये काही प्रॉब्लेम्स असेल तर त्यांच्याही जीवनामध्ये आपल्याला दिसून येत आहे मॅरेज रिलेटेड प्रपोजल येत आहे. जर तुमची मुलगी असेल तर त्याच्यासाठी मेल पार्टनर येत आहे. जर तुमचा मुलगा असेल तर त्यासाठी फिमेल पार्टनरसुद्धा मिळताना येथे दिसून येत आहे. सो भविष्याची एनर्जी ज्यांचे मॅरेजचे रिलेटेड प्रश्न आहेत किंवा फॅमिलीमध्ये त्यांच्या मॅरेजचे रिलेटेड काही क्वेश्चन्स आहेत तर ते दूर होताना इथे दिसून येत आहे. आणि तुमच्या जीवनामधील जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती आपल्याला इथे ओके तर नक्कीच मी सांगितलं त्याप्रमाणे येथे दिसून येत आहे निगेटिव्ह एनर्जी जी आहे ती पुढील 2 महिन्यामध्ये दिसून येत आहे. दूर निघून जातानाही दिसून येत आहे 2 महिन्यामध्ये पुढील. तर तुम्हाला 2 ऑफ वॉन्ड्स कार्ड इंडिकेट करतंय 2 महिन्यामध्ये निगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव दूर निघून जात आहे. एक मॅरेज रिलेटेड किंवा प्रपोजल तुमच्याकडे येत आहेत किंवा जो कोणी हा व्हिडिओ पाहत आहे तर त्यांच्या जीवनामध्ये न्यू पार्टनरसुद्धा येण्याचे चान्सेस आहेत. तर येथे दिसून येत आहे जे काही मॅरेज रिलेटेड प्रॉब्लेम्स होते ते दूर निघून जात आहे. तुमच्या जीवनामध्ये वैवाहिक जीवनामध्ये एक फिलिंग्स निर्माण होत आहेत. पुन्हा तुमच्या जीवनामध्ये जे काही तुमचं दूर गेलेलं प्रेम होतं तेही परत येत आहे. वैवाहिक जीवनामध्ये जे काही अडचणी होत्या त्याही निघून जाताना दिसून येत आहे. सो एक नवीन पार्टनर तुमच्या जीवनामध्ये येत आहे. मॅरेज रिलेटेड ऑफरही काहींच्या जीवनामध्ये येताना आपल्याला दिसून येत आहे. तसेच निगेटिव्ह एनर्जींचा प्रभाव पुढील 2 महिन्यामध्ये आपल्याला दिसून येतोय की दूर निघून जात आहे. सो येथे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे की हे जे कोणी नकारात्मक लोक आहेत तुमच्या आजूबाजूला जर तुम्हाला वाटत असेल की हे लोक सतत तुमच्या कनेक्शनमध्ये येत आहेत सतत तुमच्या आजूबाजूला असतात सतत तुम्हाला काही ना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात किंवा काहीतरी काढून घेण्याचा प्रयत्न करत असतात तुमच्याकडून तर येथे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे की अशा लोकांना नो म्हणा. नो म्हणजे नाही म्हणा. अशा लोकांपासून दूर राहा. त्यांना कधीही आपल्या मनातलं काहीही सांगू नका. तुमचे फ्युचर प्लॅन्स सांगू नका. तुम्हाला जे काही करायचं आहे किंवा तुम्ही करणार आहात ते कधीही सांगू नका. कारण की कसं होतं आपण आधीच सांगून देतो सो मग ते पुढं वर्क नाही होत. कारण की त्याला कोणा ना कोणाची तरी एविल नजर लागते डेविल नजर लागते. सो डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे जे काही प्लॅन्स आहेत तुमचे ते गुप्त ठेवा. तुमचे प्लॅन्स कधीही एक्सपोज करू नका. जे तुमच्या मनात आहे ते कधीही इतरांना सांगू नका. कारण की ते मग पूर्ण नाही होत. सो ते मग अपूर्णच राहतात आणि आपण म्हणतो की आपलं कार्य पूर्ण का नाही होत. सो यासाठी तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे जे काही प्लॅनिंग आहे तुमचं तर ते नेहमी तुम्हाला गुप्त ठेवायचं आहे. तर ज्यांना रीडिंग रेझोनेट होत आहे त्यांनी क्लेम करा. तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. तुमच्या कुलदेवतेच्या नावाने कमेंट करा. तसेच आय एम अ बिग मॅनिफेस्टर म्हणून सुद्धा तुम्हाला कमेंट करायचे आहे. किंवा बघा आता मी बोलत होते की नाही तसंच फिमेल एनर्जीचं कार्ड. सो मी आत्ताच बोलत होते की फिमेल एनर्जी आहे तुमच्या आजूबाजूला जी खूप जास्त निगेटिव्ह आहे. तुमच्याकडून काही ना काहीतरी फायदा करून घेण्याचा प्रयत्न करत आहे. तुमच्याकडून तिला काहीतरी मोबदला मिळत आहे. सो त्यामुळे ती तुम्हाला खूप जास्त जवळ करण्याचा प्रयत्न करत आहे. तर डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे की असल्या फिमेल निगेटिव्ह एनर्जींना तुम्हाला जवळ नाही करायचं आहे किंवा त्यांच्यापासून लगेच संबंधही नाही तोडायचे. बट तुमचे जे प्लॅनिंग्स आहेत तुमचे जे फ्युचर प्लॅनिंग्स आहेत तर ते तुम्हाला नेहमी गुप्त ठेवायचे आहेत. सो डिवाइन तुम्हाला याही बाबतीमध्ये ॲश्युअर करत आहे. तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. स्वामी आईंच्या नावाने कमेंट करा किंवा कुलदेवता जी आहे तुमची त्यांच्याही नावाने तुम्ही कमेंट करू शकता. किंवा आय एम अ बिग मॅनिफेस्टर म्हणूनही तुम्हाला कमेंट करायची आहे. आय एम अ मॅजिशियन म्हणूनही तुम्हाला कमेंट करायची. जर ह्या निगेटिव्ह एनर्जीपासून तुम्हाला दूर राहायचं असेल तर त्यासाठी तुमच्या कुलदेवतेच्या नावाने कमेंट करा. ओके लास्ट गायडन्स घेऊया आपण. ठीक आहे.
तर नक्कीच येथे दिसून येत आहे की लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा. लोक जर तुम्हाला काही खूप जास्त निगेटिव्ह बोलत असतील, तुमच्यावरती आरोप करत असतील, तुमच्या मनाला दुखावेल असं काही बोलत असतील, तर त्या लोकांकडे दुर्लक्ष करा. मे बी असू शकतं पौर्णिमेला, अमावस्येला तुम्हाला खूप जास्त ह्या गोष्टींचा त्रास होतो, तर येथे तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे की ह्या लोकांना दूर करा. कारण की तुम्ही खूप जास्त पॉझिटिव्ह आहात, तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त सकारात्मक एनर्जी प्रवेश करत आहे. तर कधीपर्यंत प्रवेश करत आहे की पुढील 6 आठवड्यामध्ये तुम्हाला दिसून येईल की 6 आठवड्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त पॉझिटिव्ह चेंजेस, सकारात्मक बदल झालेले आपल्याला दिसून येणार आहेत. सो ह्या एनर्जीला तुम्हाला ग्रॅब करायचं आहे, बिकॉज एंजल्स ही तुमच्यावरती खूप जास्त खुश आहे. एक एंजलचं कार्ड अँड आपल्याला माहिती आहे माता महालक्ष्मीचा तुमच्यावरती खूप जास्त आशीर्वाद आहे. सो येथे तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे की निगेटिव्ह एनर्जीपासून दूर राहा अँड तुमच्या ज्या काही कल्पना आहेत, जे काही संकल्पना आहेत, जे काही प्रोजेक्ट आहेत त्यांना गुप्त ठेवा. तसेच पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा, नेहमी सकारात्मक विचार करा. नकारात्मक विचार आपल्या पुढे येतील, सतत काही ना काहीतरी निगेटिव्ह संदेश येतील, काही निगेटिव्ह व्हिडिओज येतील, काही निगेटिव्ह लोक मिळतील, तर त्यांच्यापासून दूर राहा. मिळाले तरी भेटले तरी जास्त पण त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, पाहू नका. निगेटिव्हिटीचे संदेश, निगेटिव्हिटीचे व्हिडिओ तर पाहूच नका. सो येथे फेक व्हिडिओ करणारे, फेक रीडिंग करणारे किंवा फेक चॅनल चालवणारेही यूट्यूबवरती खूप जास्त लोक आहेत. परंतु आपल्या हातात आहे की आपण कोणाला ओळखतो, आपल्याला तेवढं ओळखण्याची आपल्याकडे पारख आहे का. सो हेही येथे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे की योग्य लोकांना योग्य सिच्युएशनमध्ये आपल्याला ओळखता आलं पाहिजे. जी काही परिस्थिती आपल्यासमोर येते, तर लोक म्हणतात की नाही आम्हाला नाही ओळखता येत की लोक कसे आहेत, त्यांच्या मनामध्ये काय आहे. तर येथे तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे की तुम्हाला कनेक्टेड राहायचं आहे. नेहमी परमात्म्याशी तुम्ही कनेक्टेड राहाल तर तुम्हाला परमात्मा प्रत्येक वेळेस तुम्हाला गाईड करेल की कोण कसं आहे, कोणता व्यक्ती कसा आहे, कोण आपल्याविषयी काय विचार करतोय हेही तुम्हाला समजेल. सो येथे तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे, परमेश्वर गाईड करत आहे, तुमची माता महालक्ष्मी गाईड करत आहे, तुमची कुलदेवता येथे गाईड करत आहे की तुम्हाला जे काही गोष्टी तुमच्या पुढे येत आहेत त्यामध्ये तुम्हाला पारख करायची आहे. खऱ्याची, खोट्याची, चांगल्या वाईट लोकांची तुम्हाला पारख करायची आहे. सो नेगेटिव्ह लोक जे आहेत तुमच्या आजूबाजूला त्यांना तर शिक्षा मिळणारच आहे त्यांच्या कर्माची, बट येथेही तुम्हाला सतर्क राहण्यासाठी परमेश्वर गाईड करत आहे. थँक्यू सो मच. आय थिंक तुम्हाला आजची रिडिंग रेझोनेट झाली असेल तर क्लेम करा. तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने, कुलदेवतेच्या नावाने, तुमचे जे कोणी कुलदेवता आहे त्यांच्या नावाने कमेंट करा, स्वामी आईंच्या नावाने कमेंट करा, माता महालक्ष्मीच्या नावाने तुम्ही कमेंट करा. तसेच जर तुम्हाला जमत असेल तर कधी म्हणजे तुमची कुलदेवता जर दूर असेल किंवा जवळही असेल तर शुक्रवारी जाऊन नक्कीच त्यांना एक लाल गुलाबाचं फुल अर्पण करा. तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त सुख, शांती, ऐश्वर येईल. आणि खूप जास्त पॉझिटिव्ह चेंजेस झालेले आपल्याला दिसून येतील. सुख, समृद्धी, ऐश्वर हेही तुमच्या प्रेम तुमच्या जीवनाकडे नक्कीच अतिशय वेगाने धावत येईल. सो नक्कीच ह्या रिडिंगला क्लेम करा. रेझोनेट झाली असेल, 70-80% झाली असेल तरी क्लेम करा, बिकॉज पुढची पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या जीवनामध्ये एंटर करेल. तसेच निगेटिव्ह एनर्जीपासूनही तुम्हाला यामध्ये सुरक्षा प्रदान केली जात आहे. सो तुम्हाला तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने, कुलदेवतेच्या नावाने तुम्हाला कमेंट नक्की करायची आहे. सो थँक्यू सो मच. ज्यांना पर्सनल रिडिंग हवी आहे, काउन्सिलिंग हवं आहे, एंजेलिक गायडन्स हवा आहे, त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा. सो थँक्यू सो मच अँड थँक्यू.